आपण इथं सर्व मागण्यांचा विचार करणार आहोत। एमपीएससी मात्र प्रमुख आपण ऑफलाईन का परीक्षा आपण ऑफलाईनचा विचार केला। आपण हायटेक एमपीएससी ला का केलो तर एमपीएससी मध्ये प्रत्येक परीक्षा आपण ऑफलाईन घेतल्या तर ऑलरेडी तलाठी ग्रामसेवक लिपिक सरळ सेवेच्या सर्व परीक्षा एमपीएससी कडे गेल्या आणि एमपीएससी ने मागून पुन्हा टीसीएस कडे दिल्या। म्हणजे भांडलो आपण सासूसाठी आणि दलिंदर सासू पुढे वाटण्याला लागली। तर त्यामुळे मेन काय होतं आपली मुख्य मागणी आहे परीक्षा ऑफलाईनच व्हाव्या। या मागणीसाठी आपल्याला जोर लावायचा आहे आणि त्यासोबत पाणी उसाल द्यालो तर दांडाला पपायाचे झाडं लावायचे। ते पपायाचे झाडं म्हणजे स्टेनोग्राफर। आपलं मूळ टार्गेट एमपीएससी आहे। मधामध्ये आपल्याला स्टेनोचा मुद्दा मांडायचा आहे, मधामध्ये जलसंपदाचा मुद्दा मांडायचा आहे, मधामध्ये पोलीस भरतीचा मुद्दा मांडायचा आहे, मधामध्ये आय लव्ह यू हे जे आहेत ना हे आपल्या काळजाचा विषय। पोलीस भरती म्हणल्यावर त्याला माहिती आहे एकच माणूस आपल्याकडून बोलू शकते बाबा आपण असं। बाकीचे काही आता काही जण काय तयारी करायला तलाठी ग्रामसेवक लिपिक कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक जनसंपर्क विभाग पाटबंधारे विभाग है ना डेप्टी कलेक्टर कलेक्टर कंसात जी लागल ती लांब उभे। तर आपण सांगायचं तात्पर्य पाणी उसाल द्यायलो दांडाला पपायाचे झाडं लावायचे तर आपण क्या हुआ बर हा चला चला तुम्ही अशा हवाबाजीत मोहा कार्यक्रम करणार आहेत पण ताण घेऊ नका। मी त्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये मुद्दाम सांगितलं मायामाग कोणी लागलं आपलं काही धुतरा वाकडं करू शकत नाही। त्याचं कारण सांगितलं होतं की माया मालकीची फॉर्च्युनर आहे, बायकोच्या नावावर थार आहे, एक पंच घेऊन दिलेली आहे, अर्धा एकर शेती महामालकीची आहे, जीएसटी पक्क्यात आहे, बाकी धतूर आपल्याकडे काही नाही। त्यामुळे ज्याचा व्यवहार रोकटोक असतो ज्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की बाबा विद्यार्थ्यासाठी झडताना किंवा जे पोटात आहे ते ओठात आणण्यासाठी अलीकडे एक वाक्य गाजलं होतं की बाबा त्यासाठी माय लेक आणि बाप एक लागतो। सहजासहजी प्रत्येक जण ठेवत नाही पण विनंती एकच विद्यार्थी मित्रांनो केवळ आपण इथं आलो आंदोलन केलं घोषणा केल्या बोंबललो यानं आपल्याला यश भेटल असं नाही। कारण कुठल्याही दगडावर आपण घनानं घाव घालतो, पहिला घाव दुसरा घाव तिसरा घाव चौथा घाव कुठल्या तरी घावामध्ये तो दगड फुटतो पण तो दगड फुटण्यामागे पहिल्या घावाचं देखील योगदान असतं। पहिला घाव आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये दिलाय, दुसरा घाव हा लातूर मध्ये आहे, तिसरा घाव हा आपल्याला पुण्यामध्ये द्यायचा आहे। पुण्यातल्या शिक्षकांना विनंती आहे थोडं जीएसटी तुमचं इन्कम टॅक्स हे बरोबर भरा पण ज्या विद्यार्थ्याच्या भरोश्यावर तुम्ही जीएसटी आणि इन्कम टॅक्स भरता त्या विद्यार्थ्यासाठी विद्यार्थ्याचा कैवारी म्हणून सोबत नाही दोन पावलं पुढे भरा। हे विद्यार्थी जीवनात तुम्हाला विसरणार नाही हे खरं कर्तृत्व असते। पण पोरं विनंती एकच आहे कुठलंही सरकार येवो त्याने आपला कार्यक्रम ठोकलेला आहे। म्हणजे पहिले वाईट होते आणि आताचे चांगले किंवा पहिले चांगले होते आणि आताचे वाईट आहेत असं नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या भारतात पहिल्यांदा परकीय सत्ता कोणती आली? पोर्तुगीज। कोण आलं? 1498 बरोबर आहे। दुसरी सत्ता कोण आली? तिसरी सत्ता कोण आली? त्याच्यानंतर कोण आलं? त्याच्यानंतर कोण आलं? आपल्यावर 150 वर्ष राज्य कोणा केलं? आपल्या लक्षात कोण राहिलं? उदाहरणार्थ एखाद्या हॉस्टेलमध्ये एखादा मास्तर लय ताण देतो पोरांनी त्याच्या अंगावर शाल टाकली त्याला दन हल्लं आणि शाल काढल्यावर त्याला जे पोरग दिसलं ते होतं इंग्रज। सांगायचं तात्पर्य की आपल्या अंगावर शाल टाकली आपल्याला याच्या अगोदरच्याने मारलं त्याच्या अगोदरच्याने मारलं पण शाल काढल्यावर आपल्या लक्षात सध्याचं सरकार आलं कारण ह्या दलितदाराने परीक्षा बिनाकामी ऑनलाईन आली आणि म्हणून सध्या आपल्यासाठी ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था बदलायची असेल तर बाळांनो एकच आहे आपल्यामध्ये एकजूट लागेल, क्लास वाल्यांमध्ये एकजूट लागेल, विद्यार्थ्यांमध्ये एकजूट लागेल। तुम्ही आपले हेवे दावे करत बसाल मला कोण बोलवलंय ए पोरं थोडं मागे सरका किंवा खाली बसा काही फरक पडत नाही, खाली बसले तर चालते। ए बाळा खाली बस तुला तुझ्या आवडत्या माणसाची शपथ आहे
हा आवड थांब 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 पहा लक्षात घ्या. हा आता काही तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ म्हणल्यावर ते तानात आलं. आपलं तर इकडे तिकडे कुठंच काही नाही. असो सांगायचं तात्पर्य मूळ मागणीचा उद्देश बाळानो, आज जर आपण जागे झालो नाही, आज आपण एकत्र आलो नाही, आपल्या मागणीसाठी बोललो नाही, तर येणाऱ्या काळात माझी एकच विनंती आहे मायबाप सरकारला, मुळात तुम्हाला मायबाप म्हणावं एवढी तुमची लायकी नाही. पण विनंती एक आहे बाबा की राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये राज्याची बेरोजगारी कमी करणे तुमच्या हातात आहे. राज्यातल्या युवकांच्या हाताला काम देणं तुमच्या हातात आहे. राज्यातल्या युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणं तुमचं काम आहे. माग तलाठी भरतीचा गोंधळ झाला आणि तलाठी भरतीचा गोंधळ झाल्यावर पहिला आवाज आम्ही उठवला. 16 जानेवारी 2024 ला पहिलं आंदोलन छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौकात आम्ही केलं. अनेक पुरावे तलाठी भरतीच्या पेपर फुटीमध्ये होते. पण मायबाप सरकारमधला एक मंत्री आम्हाला म्हणला, आम्हाला पुरावे दाखवा. भाऊ, ज्या ठिकाणी सेंटरला आम्ही गेलो त्या ठिकाणी सीसीटीव्ही तुहा होता. ज्या ठिकाणी आम्ही सेंटरला गेलो त्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर तियाकडे होता. तिथं आम्ही पेपर देताना आमचा बाप कॅमेरा घेऊन नव्हता. आणि म्हणून लोकशाहीच्या तत्वानुसार आम्ही तुम्हाला मतदान करून तुम्हाला 5 वर्षांच्या बोकांडीवर बसवायला दिल्याच्या नंतर जर तुम्हीच म्हणत असाल की आम्हाला पुरावे द्या, तर या ऑनलाईन परीक्षेमध्येही बाळांनो तेच होणार. आणि आपलं पोरग ग्रामीण भागातले मान्य हे बोलताना डायलॉग घालेल, मी एमपीएससी ची तयारी करतो. लय दिवस झाल्यावर हे एमपीएससी म्हणते. हे सुरुवातीला पोलीस भरतीसाठीच येत आहे, पण लय दिवस तयारी करण्या झाली तर हे डायलॉग घालताय सध्या मी एमपीएससी कडे. एमपीएससीत गेल्यावर बढियापैकी मोठ्या सदनात बसल्यावर या गोरगरिबाचं लेकरू तुला कळालं पाहिजे. विनंती एकच आहे, आपल्याला सरकारनं लुटलं नाही, आपल्याला प्रशासनातल्या बकासुरांनी लुटले. एखादा पूल तयार व्हायला, त्या पुलामध्ये सिमेंट कोणती वापरायची, गज कोणता वापरायचा हे कोण सांगतंय? प्रशासनात लागलेला माणूस. 7वी नापास नेत्याला काय करणार आहे? मग कालचा स्टेटमेंट काढलं, याचा पेपर घ्या. त्याच्यात काही दलिंदर आहेत, कट्टर पक्षाच्या सतरंजा उचलणारे, लोकांच्या घरातल्या काका जाऊन पप्पा म्हणणारे. ते म्हणले नाही सर, तुम्ही एखाद्या मतदारसंघात उभे राहा, एकदा आमदार होऊन लढवा, एखादी आमदारकी लढवा. अरे मी आमदारकी लढवतो, पण ज्या नेत्याला तू पप्पा म्हणतो ते नेता सोड, बाहेर विरोधात तुम्ही काकू किंवा मामी उभी कर. विनंती एकच आहे, अरे या प्रस्थापितांच्या सतरंजा उचलण्यात भिकारचोर धंदे बंद करा. या ठिकाणी तुमची बहीण, एखादा भाऊ आहे, एखादा पेपर फुटतो, नीट मध्ये 23 लेकरं आत्महत्या करतात आणि भिकार चोटवणं, त्यांच्याबद्दल तुम्हाला दया येत नाही तर तुमची ही मानवता मरते कुठं? या नेत्यांची किती दिवस चापलुसी करता? अरे आम्हाला नेत्याशी घेणं नाही, कुठल्या कार्यकर्त्याशी घेणं नाही, आम्हाला गोरगरीब घरच्या लेकराचं चित्र बदलण्याचं जे साधन आहे त्या परीक्षेशी घेणं आहे. मग आमदार फुटला काय, खासदार फुटला काय, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण आमच्या लेकराची जी समस्या आहे त्या समस्येवर वार आला. अरे सुरुवात है, युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं, युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं, युवा तो होते साला जो हवा का रुख बदल देते. आणि तीही करण्याची ताकद आम्ही या काळात ठेवणार आहोत. केवळ विनंती एकच आहे, परीक्षा ऑफलाईन झालीच पाहिजे. गुळगुळ बोलणं आम्ही ऐकणार नाही. महाराष्ट्र म्हणजे एका तू नाही, आम्हाला गुळगुळ कोणाचं बोलणं ऐकायचं नाहीये. आणि म्हणून विनंती आहे, तुम्ही पण प्रशासनात गेल्यावर गरीबाचा कार्यक्रम ठोकू नका. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, गोरगरिबाचे लेकरं परमिशन मागायला आल्यावर थोडंफार सहकार्य करा, है ना. आता इथं आपल्याला स्टेज, आम्हाला तिथे स्टेज भेटलं नव्हतं, 1 मिनिटात आम्ही ट्रॅक्टर आणलं. ह्या त्या ट्रॅक्टरवर 150 जण, कोण बोलायला पता लागणार. मग त्याच्यात काही जण म्हणले आंदोलन चांगलं झालं, पण त्या आंदोलनाला राजकीय वळण लागलं. मग चला, त्या ठिकाणी काही पक्षाचे नेते होते, आता इथं कुठलाच पक्ष नाही. मग आता बोल केल्या, आता या आंदोलनाला कोणता राजकीय वळण आहे? याला कोणता राजकीय वळण? कोण राजकीय नेता आहे? अरे कोणती मायकाला या महाराष्ट्रातली पार्टी विठ्ठल कांडे विकत घेऊ शकते? कोणता
चालू करून तुमच्यासाठी बोलायचं नाही तर नैतिकतेचा अधिकार म्हणून आम्हाला शिक्षक म्हणून घेता येणार नाही. म्हणून या ठिकाणी झक मारून बोलावं लागेल. आणि मला असं की काही बोलायला आमच्यावर केसेस होईल. केसेस गद्यावर तुमच्यावर नसतात होत, जी आयोजन कमिटी असते त्याच्यावर होतात. आणि आयोजन कमिटीवर जर केसेस होत असतील तर मुंबईमध्ये आंदोलन मी काढेल आणि त्याचा आयोजक मी होईल. भगतसिंग राजदेव सुखदेव राजगुरू हेच म्हणले होते काय? हेच म्हणले होते अरे मेरे आदत से वाकिफ है मेरी कलम, जब भी इश्क लिखना चाहता हूँ इनकलाब लिख देता हूँ. आपलं काम आहे तो भगतसिंग आपल्याला आठवला पाहिजे, तो सुखदेव आपल्याला आठवला पाहिजे, तो राजगुरू आपल्याला आठवला पाहिजे. अरे सध्या भगतसिंग जिवंत असते किंवा वरती ते असतील तर या राजकीय नेत्याकडे पाहून कदाचित हे बी म्हणत असतील काही वोटो के लिए मर गए, काही नोटो के लिए मर गए. भगतसिंगाला वाटलं असेल जर या देशातल्या विद्यार्थ्याच्या पालकाला शेतकऱ्याला अरे पिकाच्या हमी भावासाठी रस्त्यावर यावं लागत असेल तर ज्या भगतसिंगांनी हसत हसत या देशासाठी फासावर आत्मबलिदान केलं ते भगतसिंग कदाचित सुखदेवांना म्हणत असतील अरे काही वोटो के लिए मर गए, काही नोटो के लिए मर गए. होते भगतसिंग जिंदा तो कहते सुखदेव से हम भी सालाकिन कमीनों के लिए मर गए, हम भी सालाकिन कमीनों के लिए मर गए. आणि म्हणून विनंती आहे का पोरो, ही सुरुवात आहे. तुम्हाला जेव्हा आपण आंदोलन पुणे म्हणलं, जेव्हा आपण आंदोलन मुंबई म्हणलं, तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून सांगतो ट्रेन मध्ये तिकीट काढायचं नाही. किती बेजार होईल. एखाद्या डब्यामध्ये 2 तिकटावाले नाही कोमात जाईल. हा डबा बिना तिकटाचा आहे. बिना तिकटाच्या ना कुठेही थांबायचं आहे. वल्ले मुंबई. कारण हे मागणी का. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला आवर्जून सांगतो मला उपजीविकेचं आगळं वेगळं साधन सध्या उपलब्ध करण्याची ताकद आहे. माझा बाप वारकरी होता. मी गळ्यातली शाल जी भाषणामध्ये वापरतो ती कमरेल बांधून परफेक्ट महाराज होऊ शकतो. पण ज्या लेकरांच्या भरोश्यावर आपले दिवस बदलले, ज्या लेकरांनी आपल्याला हृदयात स्थान दिले त्या लेकरांसोबत गद्दारी करायची ना हा शब्द डोळ्यात ठेवलेला आहे. म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगितलं इथे आलोय कुठेही बोललो मी कुठल्याही पार्टीत जाणार नाही, कुठल्याही नेत्याचा गळ्यात रुमाल घेणार नाही. आणि ज्या दिवशी वाटलं परिवर्तन करायचं तर पोरो 2029 ला आपली वेगळी पार्टी काढू. प्रत्येक पोरानं उभं राहायचं, काही न होता प्रत्येकानं उभं राहायचं. त्याला त्याचं मतदान आणि त्याला जी बोलती तिथं मतदान करेल ना. का आता एखाद्याला 2-3 बोलत असतात. आणि लातूर मधून पहिलं तिकीट सरला देऊ. पण 2 मायबाप सरकारला विनंती आहे, वारंवार सांगलो गोरगरीब लेकरांचं पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला आठवतंय आई शपथ सांगतो पोराला रात्रीच्या जेवणाचा प्रश्न आहे. रस्त्याने चालताना आम्ही गाडीमध्ये कधी कधी बुट ठेवतो. या महाराष्ट्रात आपण भारत महासत्ता म्हणतो आणि रस्त्याने चालताना रोडवर पळणारे काही पोरं त्याला 400 रुपयाचा गोल्ड स्टार बूट घेणं होत नाही, 600 रुपयाचा त्याला सेगा बूट घेणं होत नाही. डाएट नावाची कुठलीही कन्सेप्ट नाही. आपल्या घराचे पत्र गळाले ते बदलायचे म्हणून तो अहोरात्र भारतो. आणि धावत असताना जर हरामखोर यंत्रणा ही पेपर फोडत असेल तर आमच्या गोरगरीब लेकरांनी न्याय मागायचा कोणाला. पण झालं काय माहितीये का, हे सर्व सारखेच आहे. प्रशासनात गेलो ते म्हणताय त्याला विचारा, त्याला गेलो ते म्हणताय मेन साहेबाला विचारा. म्हणजे एका ठिकाणाहून लोक जात होते, लोक जात असताना एका घराच्या पहिल्या छतावरून पोरग लगीन करू लागलं. लोकांना वाटलं चला याच्या बापाला सांगू, बाप मारीहून लग्न करू लागला. तर हे सर्व सारखेच आहे, ते आपलं ऐकणार नाहीत. म्हणून एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन बाळांनो दुष्काळावर गप्पा करता येत नाही. त्यासाठी रणरणत्या उन्हामध्ये फिरावं लागतंय. पायाला पडलेल्या भेगा हेच आपला दुष्काळ सांगत असतात. म्हणून ह्या काचात बसलेल्या व्यवस्थेपर्यंत आपला आवाज जाऊ द्यायचा असेल तर या ठिकाणचा आवाज आपला जोरात लागतोच. तो आवाज सदैव जोरात असावा लागतोच. आणि न्याय हा तोंड वाजवून मिळत नसेल तर तोंडात वाजवून मिळावा लागतो. ही व्यवस्था सगळ्याची आहे. म्हणून विनंती एकच आहे, आपल्याला एकत्र राहावं लागेल. आपल्या क्लासमध्ये जो कोणी मोठा असेल त्याला पुढे या म्हणा.